वा, बॅग भरायला घेतलीस का? निघालीस का माहेरी? वा 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 वा, मला वाटलं होतं खरं तर मोठा आवाज येणारा असा आयटम बॉम्ब वगैरे असेल, म्हणजे तसा तुझा आव होता, पण तू ती पोरं काढतात त्या सगळ्या माळेत नाही एक एक सिंगल सिंगल ती लवंगी वाट नसली तशी निघालीस. फुस, सगळ्याच फुसफुसाट. पण त्या म्हणे लवकर अक्कल आली म्हणायची. काय बरोबर आहे, माझ्या हातात एवढी माती खाल्ल्यानंतर अक्कल यायलाच पाहिजे होती तुला. आपण बरं करतेस, बरं करतेस तू माहेरी चालली असते. हे मी तुला पहिल्याच दिवशी सांगत होते, घरात घेतच नव्हते तरी आलीस. त्याच्यानंतर तुला एकदा घराच्या बाहेर पण काढली होती, पण नाही मला यायचंय घरात म्हणून घुसलीस. ही सगळी यातायातना सगळी वाचली असती. पण असू दे, काय म्हणतात त्याला, देर आये दुरुस्त आये, तसं आहे ते. जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. म्हणजे फायदा काय माहितीये ना तुला? माहेरीच जाते म्हटल्यानंतर लवकर उठायला नको. माईचा धाक नाही, हो की नाही? त्या धाकापेक्षा आईची माया मिळेल. आणि माहेर आहे म्हटल्यानंतर कसं, त्या मिळमिळीत अशा त्या पचपचीत अशा ज्या आमच्या भाज्या असतात आम्ही बनवतो, आपली गरीब माणसं, त्याही नकोत खायला. असं चायनीज चमचमीत अरबट चरबट असं सगळं गिळता येईल, आहे की नाही? किती मज्जा. शिवाय माहेरी जातेस म्हटल्यानंतर साडी नेसायचं बंधन नाही. मग काय घालता येतील? हा, टी शर्ट आणि हाफ चड्डी, म्हणजे तंगड्या मोकळ्या टाकून गावावर उणगायला मोकळी तू. अगो बाई, घाबरले. चळा 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 कापूच लागले मी. काय बघते काय, आवर चल निघ. माई, मी बोलते अमृताशी. अहो, तशी शांत आणि समजूतदार मुलगी आहे ती. माई, तसंच काही घडल्याशिवाय ती असं नाही वागणार. टक्के टोणपे खाऊनच माणूस शिकत असतो. दोन माणसं एकत्र आली की वाद भांडणे होणारच, पण दार ओलांडून आवाज जेव्हा बाहेर येतो ना, तेव्हा ते लक्षण चांगलं नसतं. आणि त्याचा राग सगळ्या अन्नावर काढायचा हे तर त्याहून वाईट. नाही नाही, दिवसभर सुरळीत वागू दे, मग बघू आपण, मग बोलू तिच्याशी. माई, काय? अमृता घर सोडून निघाली आहे, बॅग भरायला घेतली तिने. अगं, तूच बोललीस ना तिला काहीतरी. मृदुले, उगाचच नाही हा. माईनी समजावलं ना तिला सगळं. मी तिथे शांतपणे उभी होते, हाताची घडी तोंडावर बोल. ओ, तू जे वागतेस ना ते बरोबर वागत नाहीयेस वसुधा. मी मोठी जाऊ आहे तुझी मृदुले. माझ्या खाण्याचं बघ जा आधी, जा. अमृता, घर सोडून निघालीयस त्यामुळे मला तुला काही सांगण्याचा अधिकार आहे की नाही ठाऊक नाही. वडिलकीच्या नात्याने मला तुला काही सांगावंसं वाटतंय. बघ म्हणजे तुला पटतंय का. अमृता, अर्धवट डाव सोडून कधीच कोणी जाऊ नये. कधी. त्याचे काही नियम असतात, ते आपल्याला पाळावेच लागतात. रडीचा डाव मांडू नये आणि कोणालाही मांडायलाही देऊ नये. आता बघ, मृदुला बरोबर तू या घरी परत आलीस कारण तुझी चूक तुला उमगली म्हणून ना. पोलीस कंप्लेंटमुळे जी काही आपल्या घराची घडी विस्कटली ती तुला नीट करावीशी वाटली म्हणून तू परत आलीस ना बाळा. आणि आता अक्षय बरोबर क्षुल्लक काहीतरी भांडण झालं म्हणून तू घर सोडून निघालीस. विस्कटलेली घडी आपल्याला पुन्हा घालता येते, पण त्यासाठी मनापासून इच्छा लागते.
तू हुशार आहेस, समजूतदार आहेस. तुला जे योग्य वाटेल ना तेच तू कर. हो, ठीक आहे, भर तू बॅग. हं? माई, माई जे काही झालं त्यात खरंच माझी चूक नाहीये. असं वागली अमृता, एवढी मोठी चूक केली आहे तिने. नाही यार, मला नाही पटत आहे अक्षय. तू उगाच ब्लेम करतोय अमृताला. व्हॉट डू यू मीन? मी तिच्यावर उगाच ब्लेम करतोय? हा, तिच्याकडे क्यूचा पत्ता होता, तो तिने मला दिला नाही का? ते सिम कार्ड तिच्या पर्स मध्ये सापडलं. या सगळ्याचा अर्थ मी काय घ्यायचा? त्याचंही तिच्याकडे कारण नाहीये. एवढं सगळं होऊ नये तू मला म्हणतोय की मी तिच्यावर ब्लेम करतोय? अरे अपसेट झालोय मी या गोष्टीमुळे. हे बघ, मला दिसतंय तू अपसेट झालायस ना, दिसतंय मला. अरे पण अक्षय, इतकाही अपसेट होऊ नकोस की तुला ज्याने मदत केली ना त्याच्यावरच तू आरोप करशील. मी साक्षीदार होतो या सगळ्याला. जेव्हा तू पिऊन टून होऊन आला होतास ना, त्यावेळी अमृतानेच मदत केली होती तुझी. तिनेच सांभाळून घेतलं होतं सगळं आणि विसरलास. अरे त्याबद्दल मी 100दा थँक्स म्हणेन तिला, म्हटलो पण आहे थँक्स. पण तिने हे सगळं का लपून ठेवल्याचं मला ऑथेंटिक कारण सांग. कसा विश्वास ठेवायचा मी तिच्यावर? अक्षय, मला ना या सगळ्याला 2 शक्यता वाटतात. कोणत्या? एक म्हणजे ही की अमृता तुझ्या प्रेमात पडली. नाही रे, नाही. चल, हा, नाही रे, तिला आता हे नातं जन्मभर टिकवायचं अक्षय. नाही नाही नाही, तसं काही नाहीये आमच्यात. तिच्याही मनात नाही, माझ्याही मनात नाहीये. आम्ही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. नाही. दुसरी शक्यता काय? आणि दुसरी ही की ह्या सगळ्याला काही ना काहीतरी दुसरी बाजू असेल. म्हणजे अमृताने ज्या अर्थी तुझ्यापासून हे सगळं लपवलंय त्याला काहीतरी कारण असेल जे तू ऐकून घेतलेलं नाहीयेस आणि भांडलायस तिच्याशी. माई, अक्षयने माझी बाजू ऐकूनच घेतली नाही, गैरसमज करून घेतला फक्त. असं कसं? अगं, 2 माणसांचे विचार एकमेकांना पटत नाहीत तेव्हाच भांडण होतं की नाही? हो, पण वसुधा काकूंनी तरी अक्षयला शांत करायला हवं होतं ना. पण नाही, त्या आगीत तेल होत होत्या उलट. म्हणजे अगं, पण तुमचं भांडणाचं कारण तरी काय? तर ही भाजी आवडते आणि ही भाजी आवडत नाही हे? हं? अगं, हे कारण वसुधाने हेच सांगितलं की तुला कुठली भाजी आवडत नाही ह्याच्यावरून तुमच्यात भांडण झालं. हे बघ, आता तू काही मला कारण सांगायला तयार नाहीस आणि फक्त एवढंच सांगतेस माझी काही चूक नाही, माझी काही चूक नाही. अगं, तू मला कारणच सांगितलं नाहीस तर कुणाचं बरोबर आहे, कुणाचं चूक आहे हे मी कसं सांगणार तुला? काय सांगू यांना? अमृता, अजून किती वेळा मी तुला विचारू भांडण कशामुळे झालं म्हणून? आणि असं कचा भांडणं घरात बरोबर नाही ग. अशाने लक्ष्मी टिकत नाही घरात. आधीच तुझ्या आत्याने जो तमाशा केला ना आमच्या घरात, तो माझ्या डोक्यातून गेलेला नाहीये. आणि तूही त्याच मार्गाने जाणार आहेस का आता? माई, प्लीज, तुम्ही तरी गैरसमज करून घेऊ नका. अगं, मग तू कारणच सांगत नाहीयेस मला, मग मला कसं कळणार? आणि सारखं म्हणतेस माझी चूक नाही. माई, तू कशाला इथे आत्ता आलीस? अण्णा आलेत. अण्णा आत्ता ह्यावेळी? हो तब्येत बरी आहे ना त्यांची? हो हो, तब्येत बरी आहे आणि खुश दिसतायत अण्णा. मी बघते काय झालं त्यांना ते. हे बघ अमृता, तू अजूनही मला तुमचं भांडण का झाल्याचं कारण सांगितलेलं नाहीयेस आणि ते मला ऐकायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेव. समजलं ना? मला कारण कळलंच पाहिजे. याचा डोक्यात राग घातलेला मला आवडत नाही.
आणि खाली जाऊन वसुधाला मदत कर. चल तू पण ग स्वयंपाकघरात चल. हो. मी बघते अण्णांना काय झालं ते. कशावरून झालंय भांडण? अमृता, तुला माहितीये जेव्हा माझ्यात आणि अनंतामध्ये भांडण होतं ना तेव्हा खूप मजा येते ग. अनंता ना मग माझी समजूत घालायला परफ्युम्स, बँगल्स असं खूप काय काय घेऊन येतो. सुरुवात झालीये तुझी या सगळ्याला. कर, एन्जॉय कर, मजा येते खूप. काय हो असे अचानक कसे गेलात पेढीवरनं? तब्येत बरी आहे ना? एकदम फर्स्ट क्लास. बरं झालं ग बाई. मी म्हंटल काय झालंय तुम्हाला, पण बरं झालं तुम्ही आलात ते. आता मस्तपैकी गरमागरम थालीपीठ खायला करून देते तुम्हाला. आठवतंय का हो तुम्हाला आपलं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा अप्पांची नजर चुकून तुम्ही घरी यायचात माझ्या आजची गरमागरम थालीपीठ खायला. हळू. भाग्यश्री एक काम करशील का ग, जरा थालीपीठाची भाजणी काढून ठेवशील? हो माहिती. आणि कांदा चिरलेला आहे फ्रीज मध्ये ठेवलाय तो काढून ठेव बाहेर. हा हे बघा, ती थालीपीठ होतील. हा, आधी सांगा अमृता कुठे गेलीये? अमृता कशाला हवी तुम्हाला? काय काम आहे ते मला सांगा ना. नाही, तुमच्या कामाचं नाहीये. अमृता आली की सांगतोच की. अगो बाई, हो का? पण काय काम आहे ते तरी सांगा ना. नाही नाही, आधी सांगून मला गंमत नाही घालवायची. तुम्ही तिला आधी बोलवा तर खरं, मग सांग. हो का? माई, थालीपीठाची भाजणी काढून ठेवलीये. चहा हवाय का आधी हे विचारायला आले. अगं ती थालीपीठ राहून दे, तू आधी अमृताला बोलवून ये बघू. जा बोलव तिला. आता घुसमटायला झालंय मला. सगळं काही नीट करण्यासाठी मी आईन बरोबर या घरात आले, पण आता सगळे जण सगळ्या गोष्टींचं खापर माझ्यावरच फोडतायत आणि खरं बोलायची चोरी झालीये. अक्षयचा तर रागच आलाय मला. माझ्यावरचे सगळे आरोप त्यांनी मागे घेतल्याशिवाय नाहीच जाणार आहे मी. काय झालं? लागलं? नाही, अर सॉरी सॉरी, लागायला पाहिजे होतं. म्हणजे जरा अजून जोरात ठेवायला पाहिजे पुढच्या वेळेला. सुंब जळला तरी पीळ जात नाहीये. गेली नाहीसच ना माहेरी हावरट. पण मी आहे ना दोन्ही घालवायला. अमृता, तुला अण्णांनी बाहेर बोलवलंय. अण्णांनी? कशाला? ते मला माहित नाहीये, पण माई पण आहे तिथे. चल लवकर, तुला बोलवलंय. येते येते ती, चल निघ. बहुतेक अण्णा माझंच काम करणार आहेत. अक्षय भांडला, माईनी झापलं. आता बहुतेक अण्णा सांगतायत बॅग भर आणि चालती हो म्हणून. चल चल जा जा, बघी नके माझ्याकडे. चल चल, दूध बीत सगळं मी बघते, लक्ष ठेवते. चल, सगळं मी बघते आता. एवढं काय तिला सरप्राईज आहे ते सांगा तरी मला. बरं ती बघा आलीच. ये अमृता. अण्णा कशाला बोलवलं? तुझं कौतुक करण्यासाठी. कौतुक?
दुर्मिळ रत्न आणि त्यांची पारख. अण्णा माझ्यासाठी आहे. हम्म. मी तुला म्हंटल होतं बघ, माझ्या पणजोबांकडे एक दुर्मिळ पुस्तक आहे. हे तुझ्यासाठी. अण्णा तुम्हाला माहिती नाही मला किती आनंद झालाय. म्हणजे उन्हातून सावलीत आल्यावर कसं वाटतं ना, अगदी तसं वाटतंय मला. हम्म. अण्णा हे पुस्तक नाही, हा तुमचा आशीर्वाद आहे. आणि मी खूप जपून ठेवेन आणि नीट अभ्यास करेन. मी आलेच ठेव. यशस्वी हो. थँक्यू. आता आणा तुमची थालीपीठ. आई ग, खरं तर इतकं असं फक्कड आलं बिलं घातलेला चहा प्यायची इच्छा झाली आहे, पण करायला गेलं तर 50 प्रश्न विचारणार. कोणाला सांग. वा वा माई, एकदम मस्त मनकवडे. आता असं मी विचारच नव्हते, असा फक्कड चहा प्यायचा. हाय. थालीपीठ माई, थालीपीठ करायचंय कोणासाठी? अण्णांसाठी. अण्णा आता कसे काय मध्येच? का तुझी परवानगी मागायला हवी होती का त्यांनी? नाही तर असं नाही. मी करते ना तुम्हाला मदत. काय आहे हवी आहे ती ते सांगा मला. म्हणजे सगळ्यांसाठी तुम्ही थालीपीठ करणार का फक्त अण्णांसाठी? नाही, कोणासाठी नाही केलं तरी चालेल, मला माझ्यासाठी हवंय. तुझ्या सुनेला मी कांद्याचा डबा काढून ठेवायला सांगितलं होतं फ्रीज मधनं, तो ठेवलेला नाहीये. कांदा चिरून दे. नाही, ती बावळट आहे. मी करते तुम्हाला मदत. पण किती कांदे घ्यायचे? आण आता तुझ्या मनात असतील तेवढे. असं काय माई? काय झालंय नक्की सांगा, काय झालंय माई? तुला काय करायचंय? मी काही मदत करू का? तुला येतं थालीपीठ करता? चहा पण बनवता येत नाही, थालीपीठ कुठून येईल? येत असेल थालीपीठ येत असेल. माई तुम्ही शिकवा ना नेहमीप्रमाणे. काही नको. नुसतं आपलं मला हे करायचंय, मला ते करायचंय, करायचं मात्र काही नाही. सगळे नुसते घोळ घालून ठेवायचे आयुष्यात. आणि एवढी जर हौस असेल ना काम करायची, तर पहाटे लवकर उठ आणि झाडांना पाणी घाल. तेव्हा बघायला कोणी नसतं सुद्धा. नुसते देखाव्यासाठी कामं करायची बस. आणि ते काम झालं ना की अक्षयला उद्या जे कपडे घालायचे त्याच्यासाठी इस्त्री करून ठेव. नाही, शर्मिष्ठा करायची अगोदर, पण आता बायको आले ना अक्षयची, मग तिने करावी अशी अपेक्षा असते. या घरातल्या बायका नवऱ्यांसाठी सगळी कामं करतात. जमणार आहे का? का तेही नाही जमणार आपल्याला? सांगा आम्हाला. शर्मिष्ठाला सांगते लगेच काम करायला. ही आहेच बिचारी कामं करायला, आणि आम्ही आहोतच ना तुमच्या सेवेला. जमणार आहे का? झाडांना पाणी तरी घाल आता. उद ग आंबे उद. दुर्गा माझं नाव. मी कोण, कुठली याचा लय विचार नका करू. येळ आल्यावर मी स्वतःच समज सांगन तुम्हाला.